नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे. जिल्हा परिषदमध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे. पगार तुम्हाला या ठिकाणी 18,000 ते 35,000 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज या ठिकाणी दिला जाईल. तुम्ही महिला असाल, पुरुष असाल, दोघंही या ठिकाणी अर्ज करू शकता. या ठिकाणी कुठल्याही प्रकारची तुमची परीक्षा घेतली जाणार नाही. मुलाखत देखील या ठिकाणी तुमची होणार नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मार्च 2024 या ठिकाणी आहे. अधिक माहिती जी आहे मित्रांनो, या ठिकाणी कुठल्या कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, तुम्हाला अर्ज कशा प्रकारे करायचे आहेत, शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे, सर्व माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे राष्ट्रीय आयुष अभियान जिल्हा परिषद धाराशिव यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलं आहे. तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजर आयुषसाठी एक वॅकन्सी या पदासाठी निघालेली आहे. खुल्या प्रवर्गासाठी 38 आणि राखीव प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंतची वयोमर्यादा या ठिकाणी आहे. ग्रॅज्युएशन डिग्री तुमच्याकडे असेल एनी डिसिप्लिनने, कुठल्याही डिसिप्लिनने असेल, आयुष आणि MBA सोबत झालेलं असेल, हेल्थ केअर आणि मॅनेजमेंटमध्ये, मास्टरेट इन हेल्थमध्ये किंवा हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये, पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा झालेलं असेल इन हॉस्पिटॅलिटी अँड हेल्थ केअरमध्ये, 2 वर्षापर्यंतचा तुमचा डिप्लोमा या ठिकाणी झालेला असणं आवश्यक आहे. 3 वर्षापर्यंतचा अनुभव तुमच्याकडे असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. 35,000 रुपये इतके वेतन तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल. त्यानंतर डाटा एंट्री ऑपरेटर आयुष या पदासाठी एक वॅकन्सी या ठिकाणी आहे. खुल्या प्रवर्गासाठी 38 आणि राखीव प्रवर्गासाठी 43 अशी वयोमर्यादा या ठिकाणी आहे. एनी ग्रॅज्युएट तुम्ही असाल, टायपिंगचा स्पीड तुमचा 40 शब्द पर मिनिट इंग्रजीमध्ये आणि 30 शब्द पर मिनिट मराठीमध्ये असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. 18,000 रुपये वेतन तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल. अशा या 2 पदांसाठी या ठिकाणी वॅकन्सीज निघालेल्या आहेत. अर्ज जे आहेत तुम्ही 16/3/2024 पासून ते 26/3/2024 पर्यंत या ठिकाणी 6:15 वाजेपर्यंत या ठिकाणी व्यक्तिशः अथवा पोस्टाने कार्यालयीन वेळेत या ठिकाणी सादर करू शकता. अर्ज फी जे आहे त्या ठिकाणी खुल्या प्रवर्गासाठी 150 रुपये आणि मागास प्रवर्गासाठी राखीव प्रवर्गासाठी 100 रुपये या ठिकाणी असणार आहे. डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी OSBD अदर प्रोग्राम या नावाने तुम्हाला DD जो आहे या ठिकाणी काढायचा आहे. निवड जी आहे तुमची या ठिकाणी शैक्षणिक गुणांच्या आधारे या ठिकाणी केली जाणार आहे. ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे अशा प्रकारे आपला असणार आहे. ॲप्लिकेशन फॉर्म आपल्याला जाहिरातीमध्येच मिळेल. जाहिरातीची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. अर्ज करण्याअगोदर आपण संपूर्ण जाहिरात एक वेळ व्यवस्थित वाचा, त्यानंतर त्या ठिकाणी अर्ज करा. तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.